अनुसूचित जाती जमाती आरक्षणात क्रीमी लेअर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बहुजन संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली होती। बहुजन समाज आणि भारतीय दलित कोब्रा संघटनेकडून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज पुण्यात आंदोलन करण्यात आलं असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरण नको म्हणून आज देशभरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीमध्ये जमातीमध्ये संघर्ष चालू आहे। काही आमच्या संघटनांनी आणि माझ्या मते भारतीय दलित कोब्रा सोडली तर भारतातल्या सर्वच आंबेडकरीवादी संघटनांनी आज भारत बंदचं आयोजन केलेलं आहे। परंतु महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 4 राज्यांमध्ये आम्ही भारतीय दलित कोब्रा बंदमध्ये सहभागी होणार नाही हे सांगितल्यामुळे आम्ही या 4ही राज्यामध्ये सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांना घेऊन मग BSP असेल, छोट्या मोठ्या संघटना असतील, आझाद समाज पार्टी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, RPIचे आठवले साहेबांच्या विविध गटासहित सगळे लोक असतील, रिपब्लिकन मोर्चा असेल, दलित पॅंथरचे गट असतील, सगळ्याच म्हणजे जवळजवळ 100-150 आंबेडकरी संघटना या महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं करत आहोत आणि हे संविधानिक मार्गाने निदर्शन आहे। आणि आजच्या या निदर्शनामध्ये आम्हाला हे सांगायचं आहे की या देशाचं संविधान सुप्रीम आहे, परंतु न्यायालय सुप्रीम नाही आणि न्यायालयाने घेतलेला जो निर्णय आहे तो असंविधानिक आहे। त्यामुळे अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरणाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी सरकारने स्वतः आमच्याबरोबर फेरविचार याचिका करावी, नाहीतर 9व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या आरक्षणाचा अंतर्भाव करून त्यामध्ये बदल होणार नाही आणि या ठिकाणच्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना या देशाचे नागरिक म्हणून शाश्वत करण्याची जबाबदारी सरकारची आहे। आणि त्याच्यासाठी ही बंदमध्ये सामील न होता महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आम्ही सर्व आंबेडकरवादी जवळजवळ 100-150 आंबेडकरवादी संघटना करून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तहसीलमध्ये आम्ही निदर्शनं आणि निषेध रॅली काढत आहोत।